एक विधान येतं त्यावर दुसरं विधान येतं आणि त्यानंतर सुरू होतात राजकीय चर्चा। देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आणि भाजपचे राज्यातील सूत्र दुसऱ्याच नेत्याकडे जाणार। गेल्या काही दिवसात अशी अनेक विधानं समोर आली आहेत। विशेष म्हणजे ही चर्चा विरोधकांकडूनच नाही तर महायुतीतील मित्र पक्षाच्या नेत्याकडूनही होत आहे। त्यामुळे आता प्रश्न फक्त एका वक्तव्याचं राहिलेला नाही। या विधानांमधून भविष्यातील राजकीय संदेश दिला जातोय की केवळ राजकीय भूमिका आहे आणि या सगळ्या चर्चांमुळे महायुतीच्या सत्ता समीकरणांबद्दल कोणते संकेत मिळतात, आज त्याच विषयावर राजकीय दृष्टिकोनातून सविस्तर उलगडा करूयात। महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री कोण आहे हा प्रश्न आज महत्त्वाचा नाही, तर पुढचा मुख्यमंत्री कोण असू शकतो हा प्रश्न जास्त चर्चेत आहे। कारण गेल्या काही दिवसात अशी अनेक वक्तव्य समोर आली आहेत ज्यामुळे पुन्हा एकदा सत्तेच्या भविष्यातील समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे। एका बाजूला बच्चू कडू म्हणतात देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावं आणि महाराष्ट्राची धुरा एकनाथ शिंदेकडे द्यावी। दुसऱ्या बाजूला संजय राऊत म्हणतात शिंदे पुन्हा कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत आणि फडणवीस केंद्रात गेले तर भाजपची सूत्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हाती जातील। मग या सगळ्या विधानांमागे फक्त राजकीय प्रक्रिया सुरू आहेत का, की भविष्यातील सत्तेची चाचपणी सुरू झाली आहे? आणि या सगळ्यात भाजप, शिंदे सेना आणि महायुतीचं खरं राजकारण काय सांगतं, याच विषयावर आज सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी मिलिंद आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणात गेली काही वर्षे एक गोष्ट सातत्याने दिसत आहे। निवडणुकीपेक्षा जास्त चर्चा नेतृत्वावर होते। कोण मुख्यमंत्री होणार, कोणाला केंद्रात संधी मिळणार, कोणाचा पक्ष मजबूत होणार आणि कोणाचा प्रभाव कमी होणार, यावरूनच राजकीय वातावरण तापत असतं। यावेळीही तसंच काहीसं चित्र आहे, कारण बच्चू कडू यांनी केलेलं एक विधान आता अनेक राजकीय चर्चांना सुरुवात करून गेलं आहे। बच्चू कडू म्हणाले एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं आणि देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावं। पहिल्या नजरेला हे फक्त एक मत वाटू शकतं, पण महाराष्ट्राच्या राजकारणात अशी विधानं अनेकदा भविष्यातील राजकीय चर्चेची दिशा ठरवत असतात। त्यामुळे या वक्तव्याकडे केवळ एका आमदाराचं मत म्हणून पाहता येणार नाही। यामागे पहिला राजकीय मुद्दा म्हणजे 2022 मध्ये घडलेली सत्तांतराची घटना। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं, मोठा गट सोबत घेतला आणि त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार पडलं। त्या निर्णयामुळे भाजपला पुन्हा सत्तेत येण्याची संधी मिळाली। त्यामुळे बच्चू कडू जेव्हा म्हणतात की भाजपने शिंदेबद्दल कृतज्ञता ठेवायला हवी, तेव्हा ते अप्रत्यक्षपणे याच घटनेकडे लक्ष वेधत आहेत। कारण जर शिंदेंचं बंड झालं नसतं तर त्या काळात भाजप पुन्हा सत्तेत येणं इतकं सोपं नव्हतं। त्यामुळे शिंदे यांनी घेतलेला राजकीय धोका आणि त्यानंतर भाजपाला मिळालेला फायदा हा बच्चू कडू यांच्या विधानाचा मुख्य आधार आहे। पण इथे दुसरा प्रश्नही उभा राहतो। भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे। या पक्षात नेतृत्व ठरवताना केवळ उपकार किंवा कृतज्ञता हा निकष नसतो। निवडणूक जिंकण्याची क्षमता, संघटनावर पकड, केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास आणि भविष्यातील राजकीय गणित या अनेक गोष्टी पाहिल्या जातात। त्यामुळे बच्चू कडू यांची अपेक्षा आणि भाजपची प्रत्यक्ष राजकीय रणनीती यात फरक असू शकतो। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चा। गेल्या काही महिन्यात वारंवार असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे की फडणवीस यांना भविष्यात केंद्रात मोठी जबाबदारी मिळू शकते का? याचं कारण हे आहे, भाजपमध्ये त्यांनी महाराष्ट्रात दीर्घकाळ नेतृत्व केलं आहे। मुख्यमंत्री म्हणून अनुभव आहे, विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी आक्रमक भूमिका बजावली आणि आजही राज्यातील भाजपचा सर्वात मोठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। याच चर्चेत आणखी एक नाव समोर येतं आणि ते म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे। संजय राऊत यांनी दावा केला की फडणवीस केंद्रात गेले तर महाराष्ट्रातील भाजपची सूत्र बावनकुळे यांच्या हातात जातील। हा दावा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे, कारण बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि गेल्या काही वर्षात त्यांनी संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे। त्यामुळे संघटन आणि सरकार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत का, की भविष्यात दोन्हीचं नेतृत्व एकाच व्यक्तीकडे जाईल, याची चर्चा आता सुरू झाली आहे। पण इथेच संजय राऊत आणखी एक मोठं विधान करतात। ते म्हणतात एकनाथ शिंदे पुन्हा कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत। हा केवळ अंदाज नाही तर एक स्पष्ट राजकीय दावा आहे। अर्थात या विधानामागे त्यांचं राजकीय मत असू शकतं, कारण शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्ष अजूनही कायम आहे। त्यामुळे राऊत यांची प्रत्येक प्रतिक्रिया ही राजकीय संदर्भात पाहावी लागते। याच कारणामुळे बच्चू कडू यांनीही राऊतांवर पलटवार केला। त्यांनी थेट म्हटलं की संजय राऊत यांच्या भविष्यवाण्या आजवर फारशा खऱ्या ठरलेल्या नाहीत। म्हणजेच आता हा दावा केवळ नेतृत्वाचा राहिलेला नाही,
तर विश्वासार्हतेचाही झाला आहे. कोणाचं राजकीय आकलन बरोबर ठरणार आणि कोणाचा अंदाज चुकणार यावरही चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान भाजपकडूनही या विधानांवर प्रतिक्रिया आली. प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट सांगितलं की भाजपचं नेतृत्व संजय राऊत यांच्या वक्तव्यावर ठरत नाही. तसेच बच्चू कडू यांनीही विनाकारण असे वादग्रस्त दावे करू नयेत असा अप्रत्यक्ष सल्लाही त्यांनी दिला. या प्रतिक्रियेतून एक गोष्ट स्पष्ट दिसते, भाजपला सध्या नेतृत्वाच्या चर्चेपेक्षा सरकार स्थिर असल्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे. मात्र राजकारणात अनेकदा अधिकृत विधानांपेक्षा चर्चाच मोठ्या ठरतात, कारण प्रत्येक पक्ष भविष्यातील निवडणुकांची तयारी आधीपासूनच करत असतो. कोणता नेता कुठे उपयोगी पडेल, कोणाला राज्यात ठेवायचं आणि कोणाला केंद्रात संधी द्यायची याचा विचार निवडणुकीच्या बऱ्याच आधी सुरू होतो. आता या सगळ्या चर्चेत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे संजय राऊत यांनी केलेली 2029ची राजकीय भविष्यवाणी. राऊत म्हणतात 2029 नंतर देशात मोदी सरकार राहणार नाही. हा दावा किती खरा ठरेल हे अर्थातच भविष्यातील जनतेचा कौल ठरवेल. पण या विधानातून त्यांनी एक वेगळी राजकीय मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा मुद्दा असा आहे की राष्ट्रीय पातळीवर जर राजकीय परिस्थिती बदलली तर त्याचा परिणाम महाराष्ट्रातील भाजपाच्या नेतृत्वावरही होईल. याच संदर्भात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील भूमिकेचा उल्लेख केला. फडणवीस केंद्रात जाऊ शकतात अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. काही जण त्यांना भविष्यात केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते असे म्हणतात. काहींच्या मते त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि संघटन कौशल्य पाहता राष्ट्रीय राजकारणात त्यांचा अधिक वापर होऊ शकतो. मात्र यावर भाजपकडून अधिकृत भूमिका कधीच मांडण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या या चर्चा पूर्णपणे राजकीय अंदाजाच्या पातळीवरच आहेत. मात्र एक प्रश्न इथे नक्कीच निर्माण होतो, जर भविष्यात फडणवीस केंद्रात गेले तर महाराष्ट्रात भाजपचं नेतृत्व कोण करणार? कारण गेली अनेक वर्षे राज्यात भाजपचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जात आहे. निवडणुका असो, सरकार स्थापन करण्याची रणनीती असो किंवा विरोधी पक्षातील भूमिका असो, प्रत्येक मोठ्या राजकीय टप्प्यांवर फडणवीस अग्रभागी दिसले. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत नेतृत्व कोणाकडे जाईल हा प्रश्न स्वाभाविक आहे. याच ठिकाणी संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव घेतलं. बावनकुळे सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. गेल्या काही वर्षात त्यांनी संघटन वाढवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे संघटनात्मक नेतृत्व त्यांच्या हातात अधिक मजबूत होऊ शकतं असा एक राजकीय अंदाज व्यक्त केला जातो. पण सरकारचं नेतृत्व आणि पक्षाचं नेतृत्व या दोन वेगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे भविष्यात जर अशी वेळ आलीच तर भाजप कोणता निर्णय घेईल हे आज सांगणं कठीण आहे. दुसरीकडे बच्चू कडू यांची भूमिका वेगळी आहे. ते स्पष्टपणे म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं. त्यांच्यामध्ये शिंदे यांनी जे राजकीय धाडस केलं त्यातूनच महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं. हा मुद्दा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे, कारण 2022 मधील बंडाशिवाय महाराष्ट्रात आजचं सत्ता समीकरण दिसलं नसतं. त्यामुळे बच्चू कडू हे शिंदे यांच्या योगदानाची आठवण भाजपाला करून देत आहेत. या सगळ्या वादात आणखी एक मुद्दा दुर्लक्षित होता कामा नये आणि तो म्हणजे महायुतीचं अंतर्गत संतुलन. सध्या सरकारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वेगळी आहे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका वेगळी आहे. त्यामुळे नेतृत्वाचा कोणताही प्रश्न निर्माण झाला तरी तो केवळ एका पक्षाचा निर्णय राहणार नाही. त्याच मित्रपक्षांचं समाधान आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विधानसभा निवडणुका आणि राजकीय स्थैर्य या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल. म्हणूनच बच्चू कडू यांचं विधान, संजय राऊत यांची भविष्यवाणी आणि भाजपची प्रतिक्रिया या तिन्ही गोष्टी वेगळ्या न पाहता एकत्र पाहण्याची गरज आहे. कारण या तिन्ही घटनांच्या केंद्रस्थानी एकच प्रश्न आहे, महाराष्ट्राचं पुढचं नेतृत्व नेमकं कोणाच्या हातात असणार? तुमच्या मते भविष्यात महाराष्ट्राचं नेतृत्व कोणाकडे असावं? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे की दुसरा कोणता नेता? आणि त्यामागचं कारणही कमेंटमध्ये नक्की लिहा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.